प्रिय आई बाबा, पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही खुश आहात ना आमच्यावरती? आम्ही नाही विसरलो आजचा दिवस. तुम्ही खुश झालात ना की आम्ही पण खुश असतो. आमचा आनंद तुम्हीच आहात. तुम्ही आमच्यासाठी खूप काही करता. आम्हाला सगळी सुखं मिळावीत म्हणून दिवस रात्र झटतात. आमच्या भविष्याची काळजी करत तुम्ही तुमच्या रात्री जागवतात. आमच्यासाठी पै पै जमा करताना तुमच्या गरजा ॲडजस्ट करतात. घरात खाऊ आणला ना तर आम्हाला खाऊ घालतात. तुमचं पोट भरलेलं आहे किंवा तुम्हाला तो खाऊ आवडत नाही असं खोटंच सांगतात. तुमचे फाटलेले कपडे शिवताना आम्हाला नवीन कपडे घेण्याच्या गोष्टी करतात. तुम्हाला वाटतं आम्हाला काही कळत नाही, पण आम्हाला सगळं कळतं. घराचा हप्ता जवळ आला की तुम्हाला आलेलं टेन्शनही आम्हाला कळतं. आमचा तुमच्यात आणि तुमचा आमच्यात खूप जीव आहे. आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत हो. पण आई बाबा, आपल्या या प्रेमात काही गोष्टी आडव्या येतात. सांगू का? भीती वाटते, पण आजच्या दिवशी तुम्ही मला रागवणार नाहीत म्हणून सांगतो. खूप वेळा तुम्ही आम्हाला नाही समजून घेत हो. तुम्हाला वाटतं रागवून, दुसऱ्याशी तुलना करून, समाजाच्या नियमांच्या 4 गोष्टी सांगून तुम्ही आम्हाला पुढे जाण्याचा रस्ता सांगताय. पण तुम्हाला कोण सांगेल की आमच्या डोक्यात आधीच खूप गोष्टी असतात. तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्या असतात. सांगायचं असतं आमच्या आयुष्यात काय चाललंय. पण आम्ही घाबरतो. कदाचित त्यातही तुम्ही आमचीच चूक काढली तर? का भीती वाटते एवढी? का घाबरतो तुम्हाला सांगायला की आम्हाला काय वाटतं? आम्ही खूप मेहनत करतो, अभ्यास करतो, पण तुम्हाला अपेक्षित असलेलं यश आम्हाला येत नाही. काय करू? कधी कधी होतच नाही, कधी कधी आठवतच नाही. का आम्हाला तुमच्यापासून काही गोष्टी लपवाव्या लागतात? का कधी कधी आम्हाला खोटं बोलावं लागतं तुमच्याशी? का आम्हाला आमच्या गोष्टी शेअर करण्यासाठी बाहेरची व्यक्ती शोधावी लागते? बरं वाईट थोडंफार कळतं आम्हालाही. फक्त आमच्यावर थोडा विश्वास दाखवा. कधी कधी आम्हाला वाटतं की तुम्ही म्हणावं, यू कॅन डू इट, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण जेव्हाही मला अपयश येतं, तुमचा राग आमच्यावर निघेल या भीतीने आम्हाला रडू येतं. आम्हाला कळतच नाही तुम्हाला आम्ही प्रिय आहोत की आमचे परीक्षेतील गुण. तुम्ही आमची तुलना दुसऱ्या मुलांशी करता. आम्ही जर तुमची तुलना दुसऱ्यांच्या आईबाबांशी केली तर चालेल तुम्हाला? खरं सांगू, आम्ही परीक्षेला नाही घाबरत. परीक्षेसाठी तुमच्याकडून येणाऱ्या प्रेशरला घाबरतो. तुम्ही फक्त कॉम्पिटिशन, एक्झाम, स्टडी याबद्दल बोलतात आमच्याशी. आम्हाला वाटतं की याशिवाय आपली काही लाईफच नाही आहे. आम्ही खूप प्रयत्न करतोय तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा. फक्त आम्हाला सपोर्ट करा आणि समजून घ्या. आई बाबा, तुम्ही जेव्हा जेव्हा भांडता ना तेव्हा मनापासून वाटतं की का म्हणून तुम्हीच माझे आई बाबा झालात. कधी कधी तुमची भांडणं एवढ्या टोकाला जातात ना की नाही बघितलं जात हो. माझे डोळेच अश्रू पिऊन टाकतात, कारण मग तुमचा दोघांचा राग माझ्यावर निघतो. कधी कधी तुमची पैशांवरनं चाललेली भांडणं बघतो. नकोय आम्हाला काही, पण प्लीज तुम्ही भांडू नका. कधी कधी आईने रडून ओली केलेली उशी आम्हाला सतावते, तर कधी कधी बाबा रागाने घराबाहेर निघून जातात, ते आम्हाला सतावतं. सांगा आम्ही काय करायचं? कारण आम्हाला तुम्ही दोघं प्रिय आहात. आम्हाला तुम्ही दोघंही हवे आहात. पण तुम्हाला आम्ही हवे आहोत का? आता तर तुमच्या जगात आमची जागा मोबाईलने घेतली आहे. हातात मोबाईल असलं की आम्ही काय सांगतोय याकडे तुमचं लक्षच नसतं. सारखे कॉल्स, गुगल, इन्स्टा, FB, व्हॉट्सअप, ब्ला ब्ला ब्ला. कधी वाटतं की आम्ही मोबाईल असतो तर बरं झालं असतं. तुम्ही आम्हाला कायम जवळ ठेवलं असतं. आमच्याकडे बघत राहिले असते. आमच्याशी गेम्स खेळत राहिले असते. असो, आमचं एवढंच सांगणं आहे की तुमच्या विश्वात आमची किंमत खूप असेल, पण आमचं अख्खं विश्वच तुम्ही आहात आई बाबा. तेव्हा आम्हाला थोडं समजून घ्या. आम्ही चांगले की वाईट
हे परीक्षेत मिळालेल्या गुणांवरनं ठरवू नका. आणि प्लीज भांडू तर मुळीच नका. तुमच्या कामातून पार्टी, पिकनिक, किट्टी आणि मोबाईल यामधून आम्हाला थोडा वेळ द्या. शेवटी आमचं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे.